श्रोते हो, जीवनाचा प्रवास करत असताना आपण कितीही प्रामाणिकपणे, कितीही निष्कलंक मनानं जगण्याचा प्रयत्न केला तरी जग तितकं पारदर्शक नसतंय. कुणालाही सगळं चांगलं समजण्याची आपली सवय ही आपल्यालाच कधी कधी दुखावून जात असते. कारण प्रत्येक चेहऱ्याच्या हसण्यात सत्य नसतंय आणि प्रत्येक शब्दात आपुलकीही नसते. जीवन शिकवतं की लोक बाहेरून जसे दिसतात ना तसे ते आतून नसतात. एखाद्याचं गोड बोलणं हे त्याच्या मनाचं प्रतीक असतंच असं नाही. काही लोक सहजपणे हृदयात घर करत असतात आणि न कळत त्यांच्यातील खऱ्या चेहऱ्याचा मुखवटा आपण ओळखू शकत नाही. त्यांच्या शब्दांना, त्यांच्या वागण्याला आपण सतत चांगल्या हेतून पाहत राहतो. पण काळ जसा जसा पुढे जातो ना तसं तसं त्यांच्या वागणुकीतील तडा हा स्पष्ट दिसायला लागतो. श्रोते हो, माणसाच्या मनात काय चाललंय हे कोणीच ओळखू शकत नाही. काही जणांसाठी आपला चांगुलपणा ही कमजोरीही ठरत असते. आपण त्यांना दिलेलं प्रेम, विश्वास, सोबत हे त्यांच्यासाठी फक्त सुविधा असतात. ते त्याचा वापर करून घेतात आणि वेळ आली की आपल्यालाच तुटलेल्या अवस्थेत सोडून निघून जातात. श्रोते हो, कठीण प्रसंगात मग कळतं की हे जग किती रंग बदलू शकतं. ज्यांना आपण मनापासून महत्व दिलं तेच लोक कधी कधी सर्वात खोल जखम देतात. म्हणूनच आपल्याला हळूहळू शिकायला लागतं. सगळ्यांना चांगलं समजणं सोडून द्यायला हवंय. श्रोते हो, याचा अर्थ वाईट विचार करणं असा नाही, तर याचा अर्थ एवढाच आहे की जगण्याची जागरूकता वाढवणं. प्रत्येक हसणाऱ्या चेहऱ्यावर विश्वास ठेवू नये, पण प्रत्येक चांगल्या हृदयावर शंका घेण्याची गरजही नाही. फक्त आपल्या भावनांचं, आपल्या मनाचं संरक्षण करणं गरजेचं आहे. श्रोते हो, लोकांशी नाती जोडताना मनापेक्षा डोळ्यांनी जास्त पाहायला हवंय. कारण मुखवटे अनेक असतात पण मन खरं फक्त काहींचंच असतं. ज्यांची आपुलकी खरी असते ते काळाच्या कसोटीवरून सुद्धा सोबत राहतात. आणि उरलेली लोक ही आपली नसतातच. ते फक्त आपल्या आयुष्याच्या वाटेवरचे ते प्रवासी असतात. श्रोते हो, जीवनाचा धडा सोपा आहे. स्वतःच्या हृदयाची किंमत ओळखायची. कारण जगात सगळे तितके पारदर्शक नसतात.